students, welcome to virtual classroom of Municipal Corporation of Greater Mumbai. My name is Vijay sir and the class is for standard 4th. Subject is Marathi. Let me begin the class. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी माध्यम इंग्रजी या इयत्ता 4थीच्या मराठी विषयाचा पाठ क्रमांक 2 अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण बघूया पाठ क्रमांक 2 कोणता आहे तो. पाठ क्रमांक 2 मैत्री. मैत्री म्हणजेच काय मुलांनो? मैत्री म्हणजे फ्रेंडशिप. इंग्रजीमध्ये आपण मैत्रीला फ्रेंडशिप म्हणतो. तसेच हिंदीमध्ये तुम्ही मैत्रीला दोस्ती सुद्धा म्हणतात. चला तर मग आपण बघूया या पाठ क्रमांक 2 मध्ये काय काय दिलेले आहे. पाठ क्रमांक 2 मैत्री, जो तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या म्हणजेच टेक्स्टबुकच्या पेज नंबर 2 वरती आहे. पहा व बोला. आणि बघा या पान क्रमांक 2 वरती पेज नंबर 2 वरती 3 चित्र दिलेली आहेत आणि चौथ्या चित्राची जी जागा आहे ती ब्लँक म्हणजेच कोरी सोडलेली आहे आणि त्या जागेवरती क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह दिलेले आहे. आता प्रश्नचिन्ह का दिलेले असेल आणि या प्रश्नचिन्हाच्या जागेवरती चौथे चित्र काय असेल हे आपल्याला गोष्टीचं पूर्ण आपण जेव्हा हा पाठ शिकू, ही गोष्ट जेव्हा शिकू तेव्हा आपल्याला कळेल. सर्वात आधी आपण या पाठामध्ये येणारी कठीण शब्द बघूया. कठीण शब्द म्हणजेच डिफिकल्ट वर्ड्स, ज्यांना तुम्ही हार्ड वर्ड्स पण म्हणतात. हत्ती, हत्ती म्हणजे एलिफंट. झाड, झाड म्हणजे ट्री. चढणे, चढणे म्हणजे टू क्लाइंब. फळे, फळे म्हणजे फ्रूट्स. आनंद, आनंद म्हणजे एन्जॉय. गोष्ट, गोष्ट म्हणजे स्टोरी. हत्तीची सोंड, हत्तीची सोंड म्हणजे द ट्रंक ऑफ ॲन एलिफंट. आता आपण या पाठामध्ये जे काही चित्र दिलेले आहे त्या चित्रांचं वर्णन करून आपल्याला एक छानशी स्टोरी म्हणजेच गोष्ट बनवायची आहे. चला बघूया आपण पहिलं चित्र कोणतं आहे ते. चित्र क्रमांक 1. चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बरं? बरोबर, चित्रामध्ये एक फळाचे झाड आहे आणि फळाच्या झाडाला बघा रेड रेड कलरची गोड गोड फळे लागलेली आहेत. तसेच चित्रामध्ये एक मुलगा झाडाखाली उभा आहे आणि त्याच्या चेहऱ्याकडे, चित्रातल्या मुलाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आपल्याला स्पष्ट समजतं आहे की मुलगा घाबरलेला आहे. का बरं घाबरला असेल मुलगा? कोण सांगेल मुलगा का घाबरला असेल ते? बरोबर, कारण समोरून हत्ती येत आहे. आणि बघा हत्ती म्हणजेच एलिफंट हा वाईल्ड ॲनिमल आहे, जंगली प्राणी आहे आणि मुलाला असे वाटले की हा हत्ती आपल्याला काहीतरी इजा पोचवेल म्हणून हा मुलगा घाबरलेला आहे. आता हा गोष्टीतला मुलगा ह्या हत्तीपासून वाचण्यासाठी काय करतो किंवा हा हत्ती या मुलाला काय करेल हे आपण पुढे बघूया. चित्र क्रमांक 2.
चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? बरोबर, जो मुलगा होता, तो झाडाखाली जो मुलगा उभा होता, तो झाडावर चढून बसलेला आहे. का बरं झाडावर बसला असेल? कारण की समोरून हत्ती येताना बघून तो हत्तीला घाबरला आणि हत्तीपासून बचाव करण्यासाठी, आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो झाडावर चढून बसलेला आहे. हुशार आहे की नाही मुलगा? चतुर आहे की नाही मुलगा? बरोबर, चतुर आहे. गोष्टीच्या मुलाच्या जागेवर आपण असतो तर आपण देखील हेच केले असते. कुठलाही जंगली प्राणी येताना बघितला असता समोरून तर आपण देखील झाडावर चढून बसलो असतो. तर बघा, आणि अजून दुसरी गोष्ट अशी दिसत आहे आपल्याला चित्रामध्ये, हत्ती त्याची सोंड वरती मुलाकडे करून काहीतरी मागत असल्याचे आपल्याला दिसत आहे. हत्तीच्या डोळ्यामध्ये बघा आपल्याला तसे स्पष्ट दिसत आहे की हत्ती मुलाला काहीतरी विनंती करत आहे, काहीतरी रिक्वेस्ट करत आहे. बघूया आपण हत्ती मुलाला काय रिक्वेस्ट करत आहे किंवा मुलाकडे काय मागत आहे. मला तरी असे वाटते की हत्ती मुलाकडे फळे मागत असावा आणि हत्तीच्या तोंडावरून आपल्याला असे वाटते की हत्तीला भूक लागलेली असावी. चला आपण चित्र क्रमांक 3 मध्ये बघूया की हत्ती मुलाकडे काय मागतोय आणि मुलगा त्याला देतो की नाही ते. चित्र क्रमांक 3 बघा. चित्रामध्ये मुलाच्या चेहऱ्यावर जी झालेली खुशी आहे ती तुम्हाला दिसत आहे. हत्तीच्या चेहऱ्यावरची खुशी पण तुम्हाला दिसत आहे. का बरं दोघेही खुश झाले? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हत्तीने मुलाला कुठल्याही प्रकारची इजा पोचवली नाही, कुठल्याही प्रकारे त्रास दिला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की मुलगा हत्तीला फळे खाऊ घालत आहे. फळ तोडून तो त्याच्या सोंडेमध्ये देत आहे. म्हणजेच काय मुलांनो, हत्ती कसली विनंती करत होता? कशाची विनंती करत होता? बरोबर, हत्तीला भूक लागली होती म्हणून हत्ती मुलाकडे फळे मागत होता आणि मुलाने देखील फळे तोडून हत्तीला खाऊ घातली. कारण हत्तीची जी सोंड आहे ती फळांपर्यंत पोचत नव्हती, म्हणून बिचारा हत्ती गरिबासारखी ती मुलाकडे मागत होता आणि मुलाने देखील हत्तीला फळे खाऊ घातली. आता दोघेही खुश आहे. आता चित्र क्रमांक 4 ची जी जागा कोरी आहे, जी जागा ब्लँक आहे, तेथे कसे चित्र येईल हे तुम्हाला तुमच्या इमॅजिनेशनने बनवायचे, तुमच्या कल्पनाशक्तीने बनवायचे आहे. आता मला तरी असे वाटते की या हत्तीमध्ये आणि या मुलामध्ये दोघांमध्ये मैत्री झालेली असावी आणि माझ्या मते चित्र क्रमांक 4 कसे असेल हे मी तुम्हाला आता दाखवतो. आता बघा, यामध्ये 4थ्या नंबरचं जे चित्र आहे त्यामध्ये मुलं आणि हत्ती खेळताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय, दोघांमध्ये मैत्री झालेली आहे, फ्रेंडशिप झालेली आहे. का बरं मैत्री झाली दोघांमध्ये? कारण दोघांनीही एकमेकाला मदत केली. आणि बघा मुलांनो, हा निसर्गाचा म्हणजेच नेचरचा हा नियम आहे. जसे आपण दुसऱ्यासोबत वागतो, जे जे आपण दुसऱ्याला देतो ते ते आपल्याला परत फिरून मिळत असते. म्हणजेच आपण दुसऱ्यासोबत छान वागलो तर दुसरे देखील आपल्यासोबत छान वागतात. आपण दुसऱ्याला दुःख दिले तर आपल्याला सुद्धा कुठून ना कुठून दुःख मिळते. आपण दुसऱ्याला सुख दिले, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण आनंद दिला तर आपल्याला सुद्धा कुठून ना कुठून आनंद मिळत असतो, सुख मिळत असते. तर गोष्टीतील मुलामध्ये आणि हत्तीमध्ये देखील असेच झाले. दोघांनीही एकमेकाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही दिला, उलट एकमेकाला मदतच केली. म्हणून चित्र क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसत आहे की त्यांच्यामध्ये मैत्री झालेली आहे आणि आता ते खेळत आहेत. बघा हत्ती कसा शॉवर सारखं पाणी उडवत आहे मुलांवरती. तुम्हाला आवडतं की नाही पाण्यामध्ये खेळायला? बरोबर, छान वाटतं पाण्यामध्ये खेळायला आणि तुम्हाला सर्व मुलांना आवडतं देखील. तर या पाठामध्ये आपण मैत्री, फ्रेंडशिप किंवा दोस्ती कशी असते, कशी होते याबद्दल आपण माहिती शिकलो.
आता आपण या पाठावर आधारित स्वाध्याय जो तुम्हाला तोंडी म्हणजेच उत्तरं द्यायची आहे, ओरल वर्क तुम्हाला करायचे आहे. बघूया काय आहे तो स्वाध्याय. चित्रे पहा आणि सांगा. पहिला प्रश्न आहे, मुलगा कोठे उभा आहे? त्याचे उत्तर आहे, मुलगा झाडाखाली उभा आहे. दुसरा प्रश्न, मुलगा कोणाला घाबरला? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, मुलगा हत्तीला घाबरला. तिसरा प्रश्न, मुलगा झाडावर का चढला? त्याचे उत्तर आहे, मुलगा हत्तीला घाबरून झाडावर चढला. मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? चौथा प्रश्न, कारण हत्तीला भूक लागली होती आणि हत्तीला फळे खायची होती म्हणून मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ दिले आहे. पाचवा प्रश्न, हत्तीला आनंद का झाला? याचे उत्तर आहे, हत्तीला आनंद झाला कारण त्याला भूक लागलेली असताना मुलाने त्याला फळे खाऊ घातली म्हणून हत्तीला आनंद झाला. आणि दोघांमध्ये मैत्री झाली म्हणून देखील हत्तीला आनंद झाला. आता बघा मुलांनो, 5 प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि शेवटची 2 प्रश्न जी आहेत याची उत्तरे तुम्हाला सांगायची आहेत तुमच्या पालकांना. कारण या शेवटच्या 2 प्रश्नांमध्ये तुमचे मत महत्त्वाचे आहे. त्यातला पहिला प्रश्न, गोष्टीतील मुलाच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते? आता हा प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगतो. याचं उत्तर तुम्ही तुमच्या पालकांना सांगायचे आहे. म्हणजेच काय, या गोष्टीमध्ये जो मुलगा आहे या मुलाच्या जागेवर जर गोष्टीमध्ये तुम्ही असते तर तुम्ही काय केले असते याचे उत्तर तुम्हाला तुमच्या पालकांना सांगायचे आहे. त्याचबरोबर शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला माहीत असलेली मुलांच्या चातुर्याची एखादी गोष्ट सांगा. म्हणजेच काय, या गोष्टीतल्या मुलाने जशी हुशारी दाखवली, जसं चातुर्य दाखवलं, तशीच जर एखादी गोष्ट तुम्हाला माहिती असेल ज्या गोष्टीमध्ये एखाद्या मुलाने किंवा मुलीने त्याची हुशारी दाखवलेली असेल, त्याचे चातुर्य दाखवलेले असेल, तर अशी गोष्ट तुम्हाला तुमच्या पालकांना सांगायची आहे. किंवा तुम्हाला माहिती नसेल तर मग तुमच्या पालकांना अशी एखादी गोष्ट माहिती आहे का त्यांना विचारा, त्यांच्याकडून ती गोष्ट ऐका. तर हे शेवटचे 2 प्रश्न तुम्हाला याचे उत्तरं द्यायची आहेत. तर मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजला असे मला वाटते. मैत्रीचा अर्थ तुम्हाला समजला, फ्रेंडशिप काय असते हेही तुम्हाला समजले. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुमचा दिवस छान जाओ. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.